हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज प्रॅक्टिस सेट 19 आपण सॉल्व करणार आहे ग्राफचा स्टँडर्ड 6चा. तर इथे बघा, पहिला मी तर इथे वर्कबुकमध्ये सॉल्व करते, त्यामुळे इथे पहिला क्वेश्चन इथे सॉल्व करून दिला आहे. तो फक्त आपण एकदा बघून घेऊ कसा केला आहे सॉल्व ते, आणि मग पुढचे क्वेश्चन सॉल्व करूयात. द नेम्स ऑफ द हेड्स ऑफ सम फॅमिली इन अ विलेज अँड द क्वांटिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर देअर फॅमिली कन्झ्युम्स इन 1 day आर गिवन बिलो. ड्रॉ अ बार ग्राफ फॉर दिस डेटा. आता इथे ऑलरेडी स्केल दिलेली आहे. काय स्केल दिलेली आहे? ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 लिटर्स ऑफ वॉटर. अशी स्केल ऑलरेडी तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे. तर हे इथे वाय ॲक्सिसवर आपण काय घ्यायचं आहे? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 लिटर्स ऑफ वॉटर दिलेलं आहे. सो आपण काय घेणार? 10, 20, 30, 40 असं एक स्क्वेअरला आपण मार्किंग करणार वाय ॲक्सिसवर. एक्स ॲक्सिसवर काय येणार आहे? सगळ्यांची नेम्स येणार आहेत. सो इथे बघा, पहिलं काय आहे? रमेशचं इथे किती वॉटर कन्झ्युम होतं आहे? 30 लिटर्स. तो हे कुठे येणार आहे? बरोबर 30वर येणार आहे. शोभाचं आहे 60 लिटर्स, तो हे 60वर येणार आहे. आयुबचं आहे 40 लिटर्स, सो हे बरोबर 40वर मार्क आहे. जुलीचं आहे 50 लिटर्स आणि राहुलचं आहे 55 लिटर्स. म्हणजे 55 कुठे मार्क करणार मग तुम्ही? आता इथे 50 आणि 60च्या मध्ये जी लाईन आहे ते बरोबर 55 येणार आहे. बरोबर. आता आपण याचं नेक्स्ट सॉल्व करूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे? द नेम्स अँड नंबर्स ऑफ ॲनिमल्स इन अ सर्टन झू आर गिवन बिलो. यूज द डेटा टू मेक अ बार ग्राफ. आणि इथे स्केल दिलेली आहे. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती ॲनिमल्स घ्यायचे आहेत? 4 ॲनिमल्स घ्यायचे आहेत. सो आता आपण एक्स आणि वाय ॲक्सिस काढून घेऊयात. चला, इथे एक्स ॲक्सिस काढून घेतला आहे. इथे ओ लिहायचा आहे कायम, पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचा, आणि इथे येणार आहे वाय ॲक्सिस. तर आपण इथे स्केल लिहून घेऊयात. स्केल काय आहे? ऑन वाय ॲक्सिस काय येणार आहे? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 ॲनिमल्स. म्हणजेच काय? इथे वाय ॲक्सिसवर आपल्याला 1 सेंटीमीटरवर, इथे म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे काय आहे? हा स्क्वेअर आहे. सो इथे आपल्याला किती घ्यायचं आहे? 4 घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 4, मग इथे मी काय सांगितलं आहे? वाय ॲक्सिसवर जो आपण स्केल घेतो त्याचा सरळ टेबल इथे लिहायचा आहे. म्हणजे मग पुढचा नंबर काय येणार आहे? 4 नंतर 8 येणार आहे. 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16 आणि 4 5 जा 20. तर आपले ॲनिमल कुठपर्यंत आहेत? इथे 20पर्यंत आहेत. सो आपण 24पर्यंत स्केल लिहून घेऊ. 4 6 जा 24. ठीक आहे. आता पहिला हा जो आपण एक ही लाईन सोडून इथे आपण घ्यायचं आहे, इथे मार्किंग करायचं आहे. तर पहिलं कुठलं आहे? पहिलं कुठलं ॲनिमल आहे? डिअरचं किती आहे? 20. सो इथे आपण इथे बघा, ही एक लाईन सोडून ह्या सेकंड लाईनला 20ला मार्क करून घ्यायचं आहे. 20 कुठे आहे? इथे आहे. सो इथे आधी मार्किंग करून घ्या इथे 20, म्हणजे इथे आपली लाईन येणार आहे पहिली. ठीक आहे. हा ग्राफ आपला इथे पहिला इथे येणार आहे. म्हणजे 20ला मार्क केल्यानंतर या खालच्या लाईन्स आहेत त्या ड्रॉ करून घ्या. ठीक आहे. आणि इथे मग काय लिहिणार आहे आपण? नाव डिअर. त्याच्यानंतर सेकंड ॲनिमल कुठला आहे? टायगर. तर टायगर किती आहे? याचं नंबर 4. सो 4वर मार्क कुठे करणार आपण? इथेच पहिल्या सेंटीमीटर. हे एक लाईन परत सोडायची आहे. त्याच्यानंतर इथे मार्किंग येणार आहे 4चं. बरोबर. हे तुम्ही स्केलनी ड्रॉ करा. हे मी तुम्हाला दाखवायचं म्हणून आत्ता तसं ड्रॉ करते आहे. तुम्ही व्यवस्थित करा स्केलनी. इथे काय लिहायचं आहे मग? टायगर. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठला आहे ॲनिमल? मंकी किती आहे? 12 नंबर. सो आता 12 कसं घेणार तुम्ही? ऑलरेडी आपण इथे 12 हे बघा 4चा टेबल मिळाले, 12 आपल्याला डायरेक्ट इथे मिळालं. तर हे एक लाईन सोडून पुढे 12ला मार्किंग करा आणि ह्या लाईन्स ड्रॉ करून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठलं आहे? रॅबिट आहे 16 आणि पिकॉक आहे 8. सो रॅबिट 16 कुठे मार्क करायचं आहे? बरोबर 16च्या लाईनवर इथे साईडला दिसतंय. तर या लाईन्स ड्रॉ करून घ्या. आणि पुढचं पिकॉक आहे 8. सो 8वर इथे मार्किंग येईल. म्हणजे 2 सेंटीमीटर. 2 स्क्वेअर घ्यायचे आपल्याला, 2 बॉक्स. इथे नावं लिहून घ्या सगळ्यांची. इथे येणार आहे मंकी, त्याच्यानंतर रॅबिट,
आणि पिकॉक. ठीक आहे, कळलं आहे सगळ्यांना? स्केल तुम्ही जशी आहे तसंच इथे बरोबर तुमचं मार्किंग येईल आणि त्याप्रमाणे तुमचा ग्राफसुद्धा येईल. नेक्स्ट बघूयात काय आहे. द टेबल बिलो गिव्स द नंबर ऑफ चिल्ड्रन who took part in the various items of the talent show as a part of annual school gathering. Make a bar graph to show this data. आता स्केल इथे ऑलरेडी दिलेली आहे. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 चिल्ड्रन. त्याप्रमाणे आपण ड्रॉ करू. तर मी एक्स आणि वाय ॲक्सिस आधी काढून घेते. चला, इथे एक्स आणि वाय ॲक्सिस मी काढून घेतलेला आहे. तर इथे आपण आधी स्केल लिहून घेऊ. स्केल काय आहे? प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा ग्राफ काढाल तेव्हा स्केल लिहिणं गरजेचं आहे. स्केल आणि कुठल्या ॲक्सिसवर आहे? ऑन वाय ॲक्सिस. किती आहे? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 चिल्ड्रन. स्केल लिहिली नाही तर तुमचे इथे मार्क कट होतील, त्यामुळे स्केल लिहिणं कंपल्सरी आहे. आता बघा, स्केल आपण 4 घेतलं आहे, सो आपण इथे वाय ॲक्सिसवर काय घेणार आहे? 1 सेंटीमीटर इथे 4 येईल, म्हणजेच 4चा टेबल लिहून टाकायचा. 8, 12, 16, 20, 24, 28. त्याच्यानंतर 36 अँड 44. ठीक आहे, हे 4ची आपण स्केल इथे लिहून घेतली. 4 सेंटीमीटर 4 चिल्ड्रन. एका ह्याच्यामध्ये किती आहे? 1 सेंटीमीटरमध्ये 4 चिल्ड्रन. आता आपण हे ड्रॉ करूयात ग्राफ. तर पहिलं कुठलं आहे? थिएटर. थिएटरमध्ये किती मुलांनी नंबर ऑफ चिल्ड्रन आहे? 24. सो 24 आपण कुठे ड्रॉ करणार? इथे स्केल जी आपण काढली ते 24च्या लाईनबरोबर इथे आपण ही आडवी लाईन मारून घेऊ. म्हणजे इथे आपल्याला ग्राफ आपला काढायचा आहे. सो या 2 लाईन्स काढून घ्या साईडच्या. ठीक आहे, पहिलं झालं आपलं थिएटर. पुढचं कुठलं आहे? डान्स. डान्सला किती आहेत नंबर ऑफ चिल्ड्रन? 40. सो 40 आपलं कुठे येतं आहे? इथे. तर ह्या स्केलच्या बरोबर इथे 40 मार्क करून घ्या ग्राफवर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे? वोकल म्युझिक. वोकल म्युझिकला किती आहेत? 16. सो 16ला मार्क करून घ्या इथे साईडला. कुठे आहे बघा, इथे 16 आहे. सो इथे मार्क करून घ्या. त्याच्यानंतर लास्ट वन कुठला? इन्स्ट्रुमेंटल म्युझिक. इन्स्ट्रुमेंटल म्युझिकला किती आहेत? 8. सो 8 म्हणजे 8 आपलं कुठे येतं आहे? हे 2 बॉक्स इथे त्याच्या शेजारी. सो इथे मार्किंग करून घ्या. आणि त्याच्यानंतर आहे 1 ॲक्ट प्लेजला 4 आहे. सो हे इथे आपण मार्क करून घेऊ 4. ठीक आहे, त्याच्यानंतर हे सगळं खालचं आपण लिहून घेऊ. पहिलं कुठलं आहे? थिएटर. त्याच्यानंतर आहे डान्स. त्याच्यानंतर आहे, आता इथे मावणार नाही मी खाली लिहिते थोडंसं, हे वोकल म्युझिक. हे आहे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक. आणि लास्ट वन आहे 1 ॲक्ट प्लेज. ठीक आहे, कळला ग्राफ तुम्हाला? इझी आहे. जर स्केल तुम्हाला एकदा नीट घेता आली की हे इझी आहे. आता काही काही ठिकाणी तुम्हाला स्केल दिली आहे, पण आय थिंक लास्ट 2 एक्झामला स्केल तुम्हाला दिली नाही, ती तुम्ही तुमची घ्यायची आहे स्केल. पिक्टोग्राफमध्ये लास्ट इयरला आपण हे केलेलं आहे की स्केल कशी घ्यायची हे आपण शिकलेलो आहे. तर 4th वन बघूयात. द नंबर ऑफ कस्टमर्स हू केम टू ज्यूस सेंटर ड्युरिंग 1 वीक इज गिवन इन द टेबल बिलो. मेक 2 डिफरंट बार ग्राफ टू शो दिस डेटा. आता 2 ग्राफ इथे तुम्हाला दिलेले आहेत. तर त्याचं काय करायचं आहे की एक स्केल घ्यायची आहे ती 10 कस्टमर घ्यायची आहे, म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 कस्टमर घ्यायचं आहे. आणि दुसरा जो आपण ग्राफ काढणार आहे त्याला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 कस्टमर्स घ्यायचे आहेत. असे 2 ग्राफ आपल्याला काढायचे आहेत, वेगवेगळ्या स्केल घेऊन काढायचे आहेत. तर पहिले आपण काढूयात 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 कस्टमर्स. चला, इथे मी स्केल हे काढून घेतलं आहे, वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस. आणि इथे स्केल पहिलं आपण कुठलं करणार आहे? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 कस्टमर्स.
सो इथे आपण वाय ॲक्सिसवर तसं मार्किंग करून घेऊ. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10. त्याच्यानंतर येणार आहे 20, 30, 40, 50, 60, 70. ठीक आहे, 70पर्यंत मार्क करून घेऊ, कारण इथे लास्ट आपला मोठा जो नंबर आहे तो इथे 65 आहे. आता बघा पहिलं कुठलं आहे, ऑरेंज. ऑरेंज किती आहे, नंबर ऑफ कस्टमर्स 50. सो इथे 50ला मार्क करून घेऊयात पहिले आणि मग ग्राफ काढूयात. पहिलं कुठलं आहे, ऑरेंज. त्याच्यानंतर आहे पायनॅपल. पायनॅपलचे किती कस्टमर्स आहेत, 30. सो इथे 30ला मार्क करून घेऊयात. हे आहे सेकंड काय आहे, पायनॅपल. थर्ड वन बघूयात काय आहे, ॲपल. ॲपलचं किती आहे, 25. सो आता 25 कुठे मार्क करणार तुम्ही, बरोबर 20 आणि 30च्या इथे मध्ये, ही जी मधली लाईन आहे तिथे काय येणार आहे, 25. सो हे ड्रॉ करून घेऊ. हे आहे ॲपल. त्याच्यानंतर आहे मँगो. मँगोचं किती आहे कस्टमर, 65. सो 65 कुठे येणार आता, 60 आणि 70च्या बरोबर मधली लाईन. सो इथे मार्क करून घेऊ 60 आणि 75च्या मध्ये. हे असं मार्किंग करूनच मग ग्राफ काढा, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला ग्राफ काढायला. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट वन काय आहे, पोमग्रॅनेट 10 कस्टमर्स. सो 10 म्हणजे कुठे येणार आहे, इथे आपला पहिला, म्हणजे पहिला जो आपण 10 घेतलेला आहे स्केल इथे, म्हणजे 1 बॉक्स येणार आहे फक्त 1 सेंटीमीटरचा. चला हे नावं लिहून घेऊ खाली, मँगो आणि पोमग्रॅनेट. ठीक आहे, आता सेकंड ग्राफ काढूया. सेकंड ग्राफमध्ये आपल्याला स्केल काय घ्यायची आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 कस्टमर्स. आता इथे आपण 1 सेंटीमीटर जो 5 घ्यायचं आहे. सो इथे 5चा टेबल लिहूयात, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65 अँड 70. 70पर्यंत आपण इथे ड्रॉ करून घेऊ. आता परत आहे तसं सेम काढायचं, फक्त आपला थोडा ग्राफ आता मोठा येणार आहे, कारण आपण स्केल काय घेतलं आहे, कमी घेतलं आहे. आधी आपण 1 सेंटीमीटर टू 10 कस्टमर घेतलं होतं, आता 5 कस्टमर्स आहेत. सो पहिलं बघा, पहिलं ऑरेंजचं किती आहे, 50. सो इथे 50ला मार्क करून घ्या. 50 इथे आहे. सो हे मार्क करून घ्या इथे. त्याच्यानंतर आहे पायनॅपल 30. सो 30ला मार्क करूया इथे. त्याच्यानंतर ॲपल आहे 25. सो 25ला मार्क करूयात. त्याच्यानंतर मँगो आहे 65. 65 कुठे येणार आहे बघा, 65 बरोबर इथे येणार आहे. सो हे 65ला इथे मार्क करून घेऊ. आणि पोमग्रेनेट आहे 10. मग आता 10 आता कुठे येणार आहे, 2 स्क्वेअर येणार आहे, 5, 10. सो इथे मार्क करून घेऊ 10ला. बघा दोन्ही ग्राफमध्ये डिफरन्स दिसतोय ना, हा ग्राफ जास्त आपला म्हणजे वरपर्यंत आला, कारण आपण काय घेतलं, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 कस्टमर्स घेतलेत. तुम्ही जशी स्केल घ्याल तसा तुमचा ग्राफ येणार आहे.
चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. स्टुडंट प्लांटेड ट्रीज इन 5 विलेजेस ऑफ सांगली डिस्ट्रिक्ट. मेक अ बार ग्राफ ऑन दिस डेटा. वाय ॲक्सिसवर किती स्केल घ्यायची आपल्याला? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 ट्रीज. ठीक आहे, तर आपण स्केल लिहून घेऊ आणि वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस काढून घेऊयात. चला, या प्रॉब्लेमची स्केल काय आहे आपली? ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 ट्रीज. आता हे किती नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड किती आहेत, तर तिथे आपण आता मार्किंग करून घेऊ आधी. 100, 200, 300, 400, 500, 600 अँड 700. तर आता पहिलं कुठलं आहे? पहिलं प्लेस कुठलं आहे? दूधगाव. तर ते लिहून घेऊ आधी. आणि त्याचे किती ट्रीज किती प्लांट केले तिथे? 500. सो 500ला मार्किंग करून घेऊ आधी इथे आणि हे ड्रॉ करून घेऊ. तर इथे नाव काय येणार आहे गावाचं? दूधगाव. सेकंड आहे, हे बघा, सेकंड कुठलं आहे? बागनी, सामडोली, आष्टा आणि कवठेपिराण. सो बागनीचं काढून घेऊ आपण आधी. किती आहे? 350. सो 350ला मार्क करून घेऊ. 350 आता बघा कुठे येणार आहे? 300 आणि 400च्या मध्ये 350 येणार आहे. आता मी हे सगळ्याचं मार्किंग आता आधी करून घेते. त्याच्यानंतर सामडोलीचं आहे 600 आणि मग एकत्र ड्रॉ करूयात आपण सगळं. बागनीचं किती आहे? 600. सो एक प्लेस सोडून याचं येईल 600. सामडोली, त्याच्यानंतर आष्टाचा आहे 420. करते ड्रॉ. आता आष्टा 420 तुम्ही कसं काढणार इथे? आता इथे 400 आणि 500 आहे बरोबर. त्याच्यामध्ये 420 म्हणजे बरोबर वरच्या 400च्या वरच्या 2 लाईन्स म्हणजे 420 येणार आहे. सो कारण एक म्हणजे किती आहे? 10 बरोबर. हे एक स्मॉल जो स्क्वेअर आहे, स्मॉल आहे, ते म्हणजे आहे 10. सो इथे 410 इथे येईल आणि त्याच्यावरती येईल 420. सो दुसऱ्या लाईनवर काढून घ्या 420. त्याच्यानंतर लास्ट आहे कवठेपिराण, त्याचा आहे 540. आता 540 तुम्ही कुठे ड्रॉ करणार? इथे 500 आहे बरोबर, इथे 500 आहे, त्याच्याबरोबर वरच्या 4 लाईन म्हणजे 540. चला हे ड्रॉ करून घेऊ. आता खालची गावाची नावं लिहून घेऊयात. हे आहे दुसरं. सेकंड कुठलं आहे? बागनी. थर्ड आहे सामडोली, नंतर आष्टा आणि कवठेपिराण. चला नेक्स्ट बघूयात. यशवंत गिव्स डिफरंट अमाउंट्स ऑफ टाइम ॲज शोन बिलो टू डिफरंट एक्सरसाइजेस ही डज ड्युरिंग द वीक. ड्रॉ बार ग्राफ टू शो द डिटेल्स ऑफ हिज स्केड्यूल युझिंग अ ॲप्रोप्रिएट स्केल. म्हणजे आता ह्याने किती म्हणजे कुठली कुठली एक्सरसाइज किती मिनटं केली आहे ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. तर आता इथे बघा स्केल दिले नाही आहे, तर इथे आपण स्केल काय घ्यायची आहे? इथे सोल्युशनमध्ये लिहून घ्या. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिनिट्स. 10 मिनिट्स आपण स्केल घेणार आहे. आता एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून घेऊयात. आता इथे बघा ग्राफ काढायच्या आधी इथे काय काय दिलेलं आहे बघा. रनिंग 35 मिनिट्स आहे, योगासनास 50 मिनिट्स आहे, सायकलिंग 1 आवर अँड 10 मिनिट्स आहे. आता 1 आवर अँड 10 मिनिट्स म्हणजेच किती? मग इथे आपण लिहून घेऊ. 1 आवर 10 मिनिट म्हणजे किती? म्हणजे 60 मिनिट प्लस 10 मिनिट्स बरोबर. सो इज इक्वल टू किती होणार आहेत ते? 17 मिनिट्स होणार आहेत. 70. आणि आता हे काय आहे? हां, हे माउंटेनिअरिंग जे आहे जे ते किती वेळ आहे? 1.5 आवर. आता 1.5 आवर म्हणजे किती? 1.5 आवर्स म्हणजेच 1 आवर प्लस 30 मिनिट्स बरोबर. 1 आवर म्हणजे किती इथे येणार आहे? मग 60 प्लस 30 मिनिट्स म्हणजे किती येणार आहे? हे टोटल 90 मिनिट्स
तर हे आपण असं हे काढून घेऊ म्हणजे आपल्याला ग्राफ काढायला सोपा जाईल. हे लिहून घ्या सगळ्यांनी आधी आणि मग ग्राफ काढा. आता बघा स्केल आपण इथे घेऊयात. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिनिट्स. सो 10चा टेबल लिहून घेऊ इथे. 10, 20, 30, 40, 70, 80, 90 अँड 100पर्यंत आपण लिहून घेऊ. शेवटचा आपला 90 मिनिट्सचा आहे ग्राफ. आता पहिलं कुठलं आहे बघा, रनिंग आहे 35 मिनिट. सो 35 मिनिट आपण कुठे मार्क करणार इथे, 30 आणि 40च्या बरोबर मध्ये. सो हे 35 मिनिट्स. सो हे ड्रॉ करून घेऊ आधी. त्याच्यानंतर आहे योगासनास. योगासनास किती आहे 50 मिनिट्स. किती वेळ केले त्यांनी 50 मिनिट्स. सो इथे 50 मिनिट्स मार्क करून घेऊ. त्याच्यानंतर आहे सायकलिंग. सायकलिंग किती आहे 1 आवर 10 मिनिट्स. 1 आवर 10 मिनिट्सचं आपण किती घेतलेलं आहे 60 + 10 म्हणजे 70 मिनिट्स. सो 70 मिनिट्सवर मार्क करून घेऊ इथे. त्याच्यानंतर आहे माउंटेनिअरिंग. माउंटेनिअरिंग किती आहे 1.5 आवर म्हणजेच किती 90 मिनिट्स. सो 90 मिनिटला इथे मार्क करून घ्या. हे बघा इथे 90. आणि त्याच्यानंतर आहे बॅडमिंटन. बॅडमिंटन किती आहे 45 मिनिट्स. सो 45 मिनिट्सला मार्क करून घेऊ. तर 45 कुठे येणार आहे 40 आणि इथे बघा 40 आणि 50च्या बरोबर मध्ये येणार आहे 45 मिनिट्स. आता इथे खाली सगळ्यांची नावं लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. हे सगळ्यांनी असं खाली एक्स ॲक्सिसवर लिहून घ्यायचं आहे. आणि वाय ॲक्सिसवर काय आहे टाईम. सो इथे आपण टाईम लिहून घेऊ. नेक्स्ट बघूयात काय आहे. आता हे तुमच्याकडे होमवर्क करता असणार आहे. राईट द नेम्स ऑफ 4 ऑफ युअर क्लासमेट्स. बिसाइड ईच नेम राईट हिज हर वेट इन किलोग्रॅम्स. एंटर दी डेटा इन अ टेबल लाईक द अबव अँड मेक अ बायोग्राफ. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या क्लासमधले जे मुलं आहेत त्यांची 4 मुलांची नावं घ्यायची आहेत, मुलांची किंवा मुलींची. आणि मग प्रत्येकाची हाईट किंवा वेट तुम्ही प्रत्येक किलोग्रॅम त्यांचं किती आहे ते विचारायचं आहे. आणि मग त्याप्रमाणे तुम्ही हा ग्राफ तयार करता. तर हे तुम्ही आता होमवर्क करता घ्या. इथे आपला प्रॅक्टिस सेट 19 आणि आपला बार ग्राफचा लेसनही संपलेला आहे. पुढचा लेसन आहे सिमेट्री. तो एकदम सोपा आहे. त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. थँक्यू.